नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण जीवन बदलून टाकणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही विचार पाहणार आहोत। मनुष्य जीवन बदलून टाकणारे व त्यांना योग्य दिशा दाखवणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर व अनमोल असे विचार जे सर्व प्राणी मात्रांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे। सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ निश्चित येईल। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे। वर्तमानात असताना नामात राहा, तू स्वतः निस्वार्थ कर्माचे रोप लाव। कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल। सुख हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेले आहे। जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल। कोणाला आपले करायचे तर हृदयापासून कर, केवळ मुखाने नाही। कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने कर, हृदयाने नाही, कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोर सहज सुईतून प्रवेश करतो। अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी। चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कुणी नसेल संगी साथी, तर घाबरू नकोस। नको काढूस पळ, नको वागूस स्वार्थी, नको मारूस मन, मी तुझाच आहे प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहेत ना म्हण। मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो। ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आपणहून गमावले। तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काही न सांगून। माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय, आणि त्यांचे हृदय म्हणजे माझे शाश्वत धाम। जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसते। माझे सच्चे भक्त कधीच कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामी आहेत। भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी त्यांच्या हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो। तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर, अशाने तू माझ्याशी संवाद साधशील। तुला वाटते तेवढे जीवन कठीण नाही, तुझ्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत तुला साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नकोस। असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागते, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागते। तर हे होते स्वामी समर्थ महाराजांचे काही विचार। स्वामी महाराजांचे हे विचार आपण आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ।